आवाज आपकी, खबर हमारी। आप देख रहे हैं न्यूज 24 उल्लासनगर। नया जोश, नया विचार। दमदार उम्मीदवार राजू गोपला ने इस बार पैनल नंबर 19 से चुनावी मैदान में। विधायक सुलभा गणपत गायकवाड़ की संकल्पना से और श्री मधु बहुउद्देशीय फाउंडेशन के माध्यम से आशेले गांव की महिलाओं के सशक्तिकरण व स्वरोजगार के प्रोत्साहन देने हेतु एक विशेष प्रशिक्षण कार्यक्रम का आयोजन किया गया। इस पहल के तहत महिलाओं को पर्स, परकर और गाउन सिलाई का मुफ्त प्रशिक्षण दिया जाएगा, जिससे वे आत्मनिर्भर बन सके। कार्यक्रम का आयोजन साई पूजा निवास, रखुमाई नगर, आशेले गांव में किया गया, जिसे भाजपा नेता हनुमान कड़ू के प्रयत्नों से शुरू किया गया। क्लास का उद्घाटन विधायक सुलभा गायकवाड़ के हाथों संपन्न हुआ। इस अवसर पर फाउंडेशन के संस्थापक अमित घोसालकर, भाजपा नेता सुधीर घुले, परमेश्वर खांडेकराड, राहुल आहिरे, सुनील आहिरे, अमृता जाधव, मोना सेठ, नीलू गुप्ता, हनुमान कड़ू, जानवी यश कड़ू, जीतू ठाकुर, नितिन तरे, अंकुश कड़ू, मनीषा भोसले, रेखा चंद्रे, अस्मिता गायकवाड़, यश कड़ू, बबलू भोईर, लालचंद्र भोईर, आकाश भोईर, मयूर तरे, सोनू कसारे आदि मान्यवर उपस्थित और कार्यक्रम में बड़ी संख्या में महिलाओं की उपस्थिति रही। बहिणी, काय सांगाल? आज अतिशय उत्कृष्ट उपक्रमाचं आज आपल्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे। कुठे ना कुठे महिला आपल्या पायावरती उभा राहणार आहेत या उपक्रमानंतर। काय सांगाल, कशा प्रकारची भूमिका होती आपली? नक्की आज ज्या महिला स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी ज्या आपण इथे शिलाई मशीनचे जे प्रशिक्षण देणार आहोत आणि ही एक महिला ही सक्षम बनली पाहिजे, स्वतः तिच्या पायावर उभी राहिली पाहिजे आणि कुठेतरी आपल्या परिवारासाठी दोन पैसे ती जमा करेल या हेतूने आज इथे आपण हे उपक्रम राबवलेला आहे आणि असेच महिलांसाठी जे काही माझ्याकडून होईल ते मी नक्की पुढेही करायचा प्रयत्न करेन आणि महिलांना असं सक्षम करायचा प्रयत्न करेन। ते शिलाई मशीनीचं याचं उद्घाटन करण्यात आलं। कशा प्रकारचे प्रशिक्षण असणार आहे, कशा मार्फत या मशीनी आलेल्या आहेत, कशा प्रकारचं प्रशिक्षण इथे होणार आहे? या शिलाई मशीन मुख्यत्वाने इंडस्ट्रियल मशीन्स आहेत आणि आपल्या कल्याणपूर्व विधानसभा मतदारक्षेत्रातील कार्यसम्राट आमदार सुलभाताई गायकवाड यांच्या मार्गदर्शनाने आणि आमच्या झालेल्या त्यांच्याबरोबरच्या असलेल्या एक संक्षिप्त मीटिंगमध्ये त्यांनी तो एक पुढाकार घ्यायला एक उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि त्यामार्फत आपल्याकडे आज या प्रभागामध्ये आपण एक इंडस्ट्रियल मशीन्स इथे एक सेटअप उभा केलेला आहे आणि तो हनुमान कड़ू सरांच्या आणि जितेंद्र ठाकूर तसेच आपल्या मोनाताईंच्या माध्यमातून इथे तो आता याच्यापुढे रनिंगमध्ये असणार आहे। याच्यामार्फत हा मुख्यत्वाने सेटअप पूर्णपणे मोफत शिकवला जाणार आहे आणि इथे वेगवेगळ्या ट्रेनिंग्स चालतील, ज्या आपल्या मुख्यत्वाने वेगवेगळे ब्रँड्स असतील। पुढे जाऊन त्या महिलांना जर क्वालिटी चांगली झाली तर वेगवेगळ्या ब्रँड्समध्ये त्यांना ज्या आपले जॉब रोल मिळतात त्याच्यामध्ये ते जॉब रोल आपण इकडे आणण्याचा प्रयत्न करणार आहे आणि इथेच असणारा एवढंच नाही तर वेगवेगळ्या वार्डनिहाय सुलभाताईंनी तोच एक प्रयत्न ठेवला आहे की एक 2-2, 4-4 वार्डनिहाय आपण एक सेटअप असा उपलब्ध करूया आणि याच्यामध्ये नक्कीच मी सांगतो तुम्हाला एक नाही कमी पण ॲटलिस्ट 5 ते 10 हजाराच्या मध्ये उत्पन्न एक महिला घेऊन जाईल एवढा तरी त्यांना जॉब रोल तर मिळेल। एक उदाहरण देतो एक साधं की एक नॉर्मल आपले जरी रुमाल जरी शिवले गेले कॉटनचे त्याला पण चांगला त्याला एक बाजारभाव मिळतो किंवा चांगला त्याला एक बाजारपेठ आहे, तर त्याच्यामार्फत पण आपण त्याचं एक शोधाशोध चालू आहे आणि आपलं स्वतःचं वैयक्तिक इंडस्ट्रियल युनिट असल्यामुळे आपण आपल्यामार्फतसुद्धा इथे रोजगार कसा उपलब्ध होईल, जर महिलांची जर क्वालिटी व्यवस्थित झाली तर आपण तिथूनसुद्धा मार्केट उपलब्ध करू। आणि आपल्या सगळ्यांना माहितीच आहे हा उल्हासनगरचा एरिया आहे, हा स्वतःच एक गारमेंट हब आहे लक्षात घ्या, तर याच्या इथून पण आपल्याला बऱ्याच उपलब्धता मिळून जातील जर या मार्केटमध्ये तरी पसरलं का वेगवेगळ्या ठिकाणी महिलांचे असे एक रोजगाराभिमुख कार्यक्रम आपल्या आमदारांच्या माध्यमातून चालत आहेत आणि तिथे महिला प्रशिक्षित होत आहेत। तर इथून जे मुंबईसारख्या किंवा मुंबईच्या बाहेर जे शिवणकाम करायला जे कटिंग्स जात आहेत ते इथे सुद्धा महिलांना मिळू शकतात। हा एक मोठा गाभा इथे ऑलरेडी उपलब्ध आहे, तर आपण तो तसा प्रयत्न करणारच आहे। ताईंच्या माध्यमातून पूर्णपणे शाश्वती आहे की नगरपालिकेच्या साईडनी जेवढा पण काही गोष्टी लागतील त्या आपण इथे उपलब्ध करणार आणि हा सेटअप आणि याच्यानंतरची सुद्धा सेटअप पूर्णत्वाने मुख्यपणे प्रॉपर CSRच्या माध्यमातून चालणार आहेत। नगरपालिका त्याला काय सहाय्य करेल तो एक त्याचा सपोर्ट असेल आणि शासनाच्या महिला बालकल्याणमधून काही त्याला उपलब्धता आपल्याला करायची असेल तर ते आपण संस्थेच्या माध्यमातून तसेच आमदारांच्या माध्यमातून आपण तिथे उपलब्ध करणार। एकूण किती मशीन आणि किती महिन्याला ट्रेनिंग राहणार? आता इथे सध्या आपल्याकडे 23 मशीन्स आपण उपलब्ध केले, 23 ते 24 आहेत माझ्या मते आणि असं म्हणा की एक सुरुवात इनिशियल ट्रेनिंगचा टाईम पिरियड असेल एक 2 महिन्यापर्यंत, त्याच्यामध्ये आपल्याला
आपल्याला एक जवळजवळ आपले जे बॅच ज्या चालतील त्या बॅचप्रमाणे आपल्याला त्यातून एक आपण असा विषय आहे की एक 50-100 महिला तरी त्या 2 महिन्यामध्ये एक व्यवस्थित ट्रेंड होऊन व्हाव्या, जेणेकरून बाकीच्या ठिकाणी कुठेतरी आपण एक त्याचं एक जागेचं नियोजन करून तिथे त्याला प्रोडक्शन युनिट म्हणून आपण उभं करायचा प्रयत्न करतो आहे.